अवतीर्ण होतो त्यातून सुद्धा विशेष प्रणाली प्रक्रिया काढली पूर्ण परिपूर्णतम आणि परिपूर्णतम या चार प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी अवतीर्ण होतात अंश अंशांश पूर्ण आणि परिपूर्णतम चार प्रक्रियेमधून त्या ठिकाणी विशेष भगवंत त्या ठिकाणी अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण होत असताना अंश प्रक्रिया पहिली सांगितली अंश स्वरूपाने त्या ठिकाणी तुम्ही आम्ही कोणाचे अंश आहोत भगवंताचे अंश आहोत 15व्या अध्यायातले चिंतन आहे मम अंश जीव लोके जीवभूत सनातनः मनशस्तानेंद्रियाणि प्रकृतिस्थानि दर्शति म्हणजे तुम्ही आम्ही त्या ठिकाणी कोण आहोत भगवंताचा अंश आहोत ज्ञानोबा आहे म्हणतात ईसा हृदयामध्ये मी राम बरोबर का नाही हृदयामध्ये कोण आहे राम आहे आणि हा जर राम जर बाहेर गेला तर बाबा मग बाकीचे लोक म्हणतात राम नाम सत्य हे बरोबर का नाही म्हणजे हे संपूर्ण शरीर कुणाच्या सत्तेने चालते त्याच्या सत्तेने तुझी सत्तेने वेदांशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या संपूर्ण काय आहे हे भगवंताची सत्ता त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये आहे नवे नवे हे संपूर्ण शरीर त्या ठिकाणी त्याच्या सत्तेने चालतं म्हणून अंश स्वरूपाने त्या ठिकाणी आपण भगवंताचे कोण आहोत अंश आहोत जर आपल्या अंतःकरणातून जर राम निघून गेला तर त्या ठिकाणी हे शरीर राहत नाही तर हे प्रेत राहते नसतं त्याच्यामध्ये लोक म्हणतात दादा त्याच्यामध्ये काय राहिला नाही राम काय नाही राहिला बाबा राम राहिला नाही मग उचला लवकर किती प्यारा असला किती कोण किती मोठा असला किती जवळचा असला कसलाही असला तरी नावाने हात मारतात का मग कितीही गावातला किंवा प्रतिष्ठित माणूस असू द्या कितीही जवळचा असू द्या मग त्याला नावाने आवाज देतात का नाही बॉडी कुठपर्यंत आली आली का बॉडी आणि कुठपर्यंत सरकली मग ते बॉडीचं दर्शन झाल्यानंतर लोक मध्ये उचला सतत त्या ठिकाणी संतुष्ट आहेत त्यांच्या जीवनामध्ये किती सुद्धा वितुष्टता निर्माण झाली तरी त्यांनी त्यांची संतुष्टता सोडली संत एकनाथ महाराजांकडे पहा येवन त्या ठिकाणी 108 वेळा अंगावरती थुकला परंतु त्या ठिकाणी वितुष्टता निर्माण झाली का निर्माण नाही झाली गाढवावरती बसून त्या ठिकाणी तुकोबारायांची त्या ठिकाणी मिरवणूक काढली तुकोबाराय आवले अगं लग्नामध्ये अशी मिरवणूक नाही निघाली तशी आता किती हे वाटतंय म्हणजे संतत्वाला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा वितुष्टता त्या ठिकाणी हलून दिली नाही म्हणून अशांच्या सानिध्यात आपण राहणं हे आपल्या जीवाचा हात म्हणजे संत कशासाठी प्राप्त होतात अवतीर्ण होत असतात देवच आहेत परंतु संतत्वाला प्राप्त झालेले आहेत हे अंश अंश स्वरूपाने त्या ठिकाणी प्राप्त झाले तिसरी प्रक्रिया अंश अंश कला कला हा एक भगवंताचा अवतार प्रक्रिया आहे कला अवतार कधी धारण केला ज्या वेळेस त्या ठिकाणी धर्माची स्थापना होण्याची प्रसंग आला त्या वेळेस त्या ठिकाणी भगवंतांनी आपले कला धारण केली म्हणजे कशा पद्धतीनं भगवंत नृसिंह बनले हे भगवंताचे काय आहे कलाच आहे ना जसा शाप होता तसा त्यांनी त्याच्या विपरीत त्या ठिकाणी सांगितलं होतं त्या पद्धतीनं त्या ठिकाणी अवतार धारण भगवंतांनी वेगवेगळे अवतार धारण करणं हे भगवंताचे काय कला अवतार आहे हे भगवंतानं पुत्र बनावं भगवंतानं गाढव बनावं बनले का नाही बनले कधी बनले म्हणजे सांगतोय त्याचं पण लक्षात आलं पाहिजे ना भगवंताने वेगवेगळे अवतार धारण करणं हे भगवंताची काय कला आहे वराह अवतार तर माहिती मत्स्य अवतार माहिती कूर्म अवतार माहिती तसं भगवंताने अनेक अवतार त्या ठिकाणी धारण केले परंतु ते धारण केलेले अवतार दीर्घकालापर्यंत ठेवले नाही अवतार कार्य झालं पुढच्याचा उद्धार झाला की ते कार्य संपून टाकलं हे भगवंताची
परमार्थ कळणार नाही, संत कळणार नाही, चांगल्याची संगत कळणार नाही, परमार्थिक कार्य कळणार नाही. कळल कधी? कधी कळल? अंगम गलितम फलितम मुंडम दशनविहीनं जातं तुंडम रुद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचत्याशा पिंडम. हा शंकराचार्य खूप सुंदर बोलतो. अंगम गलितम फलितम मुंडम दशनविहीनं जातं तुंडम. ज्यावेळेस 10 इंद्र त्या ठिकाणी निकामे होतील, मग त्यावेळेस माणसाला मग लय परमार्थाचा नाद लागतो. त्यावेळेस लय परमार्थ करू वाटतो. अशी पोरं वाईट पाहिली, उड्या मारायला लागली की त्याला वाटतं मी पण उड्या मारावं. पण जमतात का उड्या मारायला? होय बाबा. त्याला वाटतं मी पण हरिपाठ म्हणावा, मी पण दुनिया बाकी जशी वारीला जाते तसं मी पण त्या ठिकाणी करावं. जमतंय का? जमत नाही. ज्यावेळेस जमत होत त्यावेळेस काहीच केलं नाही, अन्न करू दिलं. बरोबर आहे का? मला पाहिजे तसं त्या ठिकाणी वचनबद्धता पूर्ण करता आली नाही, परंतु या अवतारामध्ये मी देण्यासाठी त्या ठिकाणी देण्यासाठीच आलेलो आहोत. ऋण फेडावा या अवतार केला अविनाश आला आनंद गण. पाठीमागच्या अवतारातली जी काही ऋण होती ते फेडण्यासाठी त्या ठिकाणी मी हा अवतार धारण केलेला आहे. आणि जे पाहिजे त्या ठिकाणी या अवतारामध्ये तुम्ही मागून घेऊ शकता आणि त्याचं चिंतन त्या ठिकाणी तुकोबरा या अभंगातून करता विडालं. मी तुला ओळखून सांगतो, तू म्हणतो ना मी कच्चा आहे, मी तुला आज दाखवतो मी कच्चा नाही म्हणून. लक्षात आलं? आणि इकडं भजन चाललेलं आहे. भजनामध्ये त्या ठिकाणी खुरपत खुर्ची पाच लावत त्या ठिकाणी सावता बाबा पुढे चाललेले आहेत. भजनामध्ये दंग झालेले आणि इकडे एकमेकांचा त्या ठिकाणी झपटणावर सुरू झाला आहे. कधी कधी अचानक त्या ठिकाणी भगवंत अदृश्य व्हायचे आणि नामदेवला इकडे दिसायचे. नामदेवराय पळत भगवंताला पकडायला गेले की भगवंत तिकडे दिसायचे. असं करता करता ज्या रानामध्ये रत्नाची ती खान जन्मला निदान. पण त्या अरंगावाकडे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी साक्षात सावताबाबांनी जन्म घेतला त्या अरंगावाकडे निघाली. अरंगावामध्ये दिसले. पळत 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 त्या ठिकाणी नामदेवराय तिथे गेले. तिथं पाय पडली इशीच्या आतमध्ये. इकडं करत 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 ज्या ठिकाणी खुरपत आहे तिथं नेली. आणि त्याच वाटेने त्या ठिकाणी बाकीची संत मंडळी चाललेली होती. आणि देव उभे राहिले आणि सांगितले, चोरट्याचं रूप धारण केलं. बाबा माझ्या पाठीमागं चोर लागलाय. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? देव म्हणतोय. आता बाबांनी ओळखला हा चोराचा चोर आहे. ह्याच्या पाठीमागं पुढे चोर लागतात. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. सगळ्यात चतुर आहे तू आणि इथे येऊन माझ्यापाशी बनतोय. बरं ठीक आहे, मला लपू पुढे लपवायला आता इकडं तिकडं जागा नाही बाबा. म्हटले एकच जागा आहे पुढं. सांगितलं आणि भडला आणि सांगितलं इथं लप. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. परंतु कोंडत असताना 4 बोटाचा सेला काय ठेवला? काय ठेवला? बाहेर ठेवला. आणि मग ते नामदेवराय 10 फटाकित झाले. पुढे देव दिसतोय का? इथं दिसतोय का? तिथं दिसतोय. बाबा म्हणजे कोण आहे? हा इकडे इकडे इकडे. म्हणजे काय? म्हणजे तहान लागली. म्हणले अहो येतात का? नाव गाव काय राहतंय का? का? कारण तो निघून गेल्यानंतर पुन्हा काही शिल्लक राहत नाही. म्हणून अंश स्वरूपानं त्या ठिकाणी आपण भगवंताचे अंश आहोत. अंश दुसरी प्रक्रिया. देवच आहे. तुम्ही आम्ही देवच आहोत. परंतु कोणतीही त्या ठिकाणी अंश प्रक्रियेमध्ये जसं तुम्ही आम्ही आहोत, परंतु आपल्यामध्ये त्या ठिकाणी जे श्रेष्ठ आहेत ते संतत्वाला पोहोचलेले आहेत. हा देव अवतीर्ण होत असताना देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. लक्षात आलं? देवते संत आणि संत ते देव. बरोबर ना? देवच आहेत, परंतु ते अवतार प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी देवाच्या प्रक्रियेने त्या ठिकाणी अवतीर्ण घेतात. म्हणून देव आणि संत हे एकच आहे. ही अंशांश प्रक्रिया. आपल्यातूनच त्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत, परंतु जे संतत्वाला पोहोचलेले आहेत आपल्या सारखेच दिसतात, आपल्या सारखेच वागतात, आपल्या सारखाच व्यवहार करतात, परंतु ते कोणत्या पदाला पोहोचलेले आहेत? संत नवती जगा. परत मुलबाळ झाल्यानंतर पत्नी ही बाजूला राहिली. मग त्या ठिकाणी मुलं. मुलांबरोबर कुठपर्यंत? जोपर्यंत मुलांना कळत नाही तोपर्यंत मुलं बरी. एकदा का मुलांना कळायला लागलं की त्यांच्या मार्गाला लागले तर मुलं सगळी 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 बाजूला राहतात. जवळ कोण राहतं का?
म्हणजे सांगायचं काय की ज्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर पुन्हा वितुष्टता निर्माण झाली नाही पाहिजे, असेच त्या ठिकाणी आपण सहवासाला गेलं पाहिजे. आणि असे कोण आहेत तर त्या ठिकाणी संत आहेत. संत सांगतात ना, निश्चित तुम्हाला कळल, आपल्याला कळतंय, पण कधी कळल? कळो येईल अंतराळी. लक्षात आलं का? ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर, ज्यांच्या सहवासात गेल्यानंतर जीवाला पुन्हा वितुष्टता निर्माण होत नाही, त्याचं नाव संत आहे. लक्षात येते का? पुन्हा ऐका, ज्याच्या सानिध्यात गेल्यानंतर, ज्याच्या सहवासात गेल्यानंतर जीवाला त्या ठिकाणी पुन्हा वितुष्टता निर्माण होत नाही, त्याचं नाव संत आहे. कळतंय का? नाही कळत? ज्याच्या सहवासात राहतो त्याचा ईट येतो का शिनवाटा येतो, काय होत? वैताग येतो का नाही? तर ज्यांच्या बरोबर आपण आयुष्यभर राहतो त्यांचा राग वैताग येतो का नाही? का नाही येत? नसल येत त्याने हात वर करा, त्याचा सत्कार करू आपण. बरोबर का नाही? कुठं ना कुठं त्या ठिकाणी प्रपंचामध्ये वैताग आहे, शिनवाटा आहे. बरं, कितीही त्यांच्यासाठी केलं तरी ते समाधानी आहेत का? होय बाबा, आहेत का समाधानी? कितीही मरमर केली त्यांच्यासाठी, दुनियेचं आणून दिलं तरी त्यांचं समाधान आहे का? बरं, काय आपण घरामध्ये, बरं घरामध्ये तरी बोलून देतात का आपल्याला? काय बोलायला गेलं की आपल्या म्हणा तुम्ही का बसा, तुम्हाला काय कळत? बरोबर का नाही? म्हणतात का नाही? घरच्या घरी पगार आहे का नाही आपल्याला? काही बोलायला गेलं की सांगा तुम्ही जरा शांत बसा, तुम्हाला काय त्यातलं कळत नाही. मग कळायचं वय कधी आपलं? काही विचारायला गेलं तरी आपण संतुष्ट नाही. बरं, ज्यांच्या सानिध्यात सगळ्यांचं सानिध्य करून पाहिलं, काही दिवस त्या ठिकाणी जोपर्यंत लहान होता तोपर्यंत आई आई आई, जोपर्यंत मोठा झाला त्याच्यानंतर बाप बाप, त्याच्यानंतर शाळेला गेल्या मित्रांच्या सानिध्यामध्ये राहिला, सहवासात राहिला. मित्र तरी कुठपर्यंत? जोपर्यंत व्यवहार त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत. एकदा व्यवहारामध्ये कमी जास्त झाला की तो मित्र सोडून दिला. त्याच्यानंतर लग्न केलं, पत्नी बरोबर त्या ठिकाणी म्हणजे पहिलं पाणी पाजायला गेल्यानंतर खाली वाकायचे ओढळीतून त्या ठिकाणी पाहिलं की काय दिसायचा? देव दिसायचं. वरती पाहिलं की बाबा दिसायचं. बराच वेळ हे चालू झाल्यानंतर तरी सुद्धा नामदेवरायांना ओळखता आलं नाही. आणि मग ज्ञानोबराय त्या ठिकाणी तिथून त्या ठिकाणी वारीला निघाल्यानंतर, भेटीसाठी आल्यानंतर शेवटी थकले आणि सांगितलं, ज्ञानोबराय अहो मी थकलो म्हणले, देवाने मला आमच्या दोघांचा दपंडाव सुरू झालाय, परंतु देव कुठं दिसत नाही. म्हणजे देव दिसत नाही? अरे आम्हा देव दिसण्यासाठी त्याला अगोदर सद्गुरूचा अनुग्रह लागतो, आणि मग तुला देव दिसत. अरे बघ इथं देव लपलेत. म्हणजे रे बघ 4 बोटांचं त्याला दिसतोय का बाहेर? म्हणजे अरे बापरे, अंतकरण कसं लागतं त्यावेळेस देव येऊन राहतो. आपलं अंतकरणच एवढं काम, क्रोध, लोभ, मत्सर, मीपणा हे ना एवढं भरलेलं आहे, त्याच्यामध्ये देव कधी येणार? कधी येणार आहे का? काकांसारखा, बाबांसारखं सावता बाबांसारखं जर अंतकरण जर असेल तर देव यायला वेळ लागणार आहे का? बाबा सावता बाबा काय पंढरपूर मध्ये जाऊन राहत होते का? तुकोबाने ते सांगितलं, न लगती सायास जावे मनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आणि तेच वाक्य करून दाखवणारे तुकोबारायांचा शब्द न शब्द त्या ठिकाणी तसा करा आहे, हे करून दाखवणारे फक्त सावता बाबा महाराज. पुढे जायची गरज नाही. क्षणार्धात त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती आहे. आपल्या कर्माला तुम्ही प्रामाणिकपणे राहा. जे तुमच्या आले भागा ते करी. हे देवा, माझ्या वाटेला जे कर्म आलेलं आहे ना, नामस्मरण मी ते करत राहतो. तुझे नाम उच्चारितो. कशासाठी सांगितलं? याल तरी याले लागे. लागपणा महत्वाचा आहे. परमार्थामध्ये त्या ठिकाणी जीवन कमी जास्त होऊ द्या, परंतु